नमस्कार. आज बघूया चिकन फ्रायची रेसिपी. खूप टेस्टी आणि कमी मसाल्यांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी बघा मी इकडे 1/2 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आधी मी काय केलं, हे चिकन मीठ घालून ना 5 मिनटं तसंच ठेवलं आणि त्यानंतर धुतलं. असं केल्याने ना चिकनचा चिकटपणा आणि याला येणारा वास कमी होतो. तर तुम्ही पण असं मीठ लावून थोडा वेळ ठेवा आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने याला धुवून घ्या. असं हे चिकन स्वच्छ करून झालं की यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा, तसंच यात 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा मिरीपूड घालायची आणि घालायचं चवीपुरतं मीठ. आता मसाले सगळे घालून झालेत. आता अजून एक गोष्ट घालायची म्हणजे हा भरपूर असा कढीपत्ता. या कढीपत्त्याचा खूपच छान फ्लेवर या चिकनला उतरतो आणि यातच हा कढीपत्ता जर ताजा असेल ना तर खूपच चांगलं, म्हणजे त्याला वास छान येईल. सगळे मसाले असे या चिकनला लावून घेतल्यानंतर हे चिकन ना आपण अर्धा तासासाठी बाजूला ठेवू, म्हणजे मसाले कसे या चिकनला व्यवस्थित लागतील. अर्धा तास झालेला आहे. आता आपण चिकन बनवायला घेऊया. तर इकडे पॅन गरम झाला की घालायचं तेल. तेल इकडे वापरलं आहे ते खोबरेल तेल. इकडे 2 गोष्टी आपण वापरलेल्या आहेत, एक म्हणजे कढीपत्ता आणि दुसरं म्हणजे हे खोबरेल तेल, की ज्यामुळे हे चिकन आपलं खूप टेस्टी बनतं. तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघाच. तर तेल गरम झालं की यामध्ये घालायचे 2 ते 3 उभे चिरलेले कांदे. कांदे इकडे जास्त वापरायचे कारण यामध्ये ना टोमॅटो आहे ना कोणतं वाटण. तर हा कांदा ना मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगला परतायचा. थोडासा कलर याचा बदलायचा, जास्तही सोनेरी कलर करायचा नाही. हलकासा कलर याचा बदलला की यामध्ये आता आपण घालूया चिकन. चिकन घातल्यानंतर देखील आपल्याला हे चिकन ना या कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण या कांद्याचा कलर सोनेरी केला नाही. तर आता हे चिकन या कांद्याबरोबर व्यवस्थित 5 मिनिटं तरी परतून घेऊया, की ज्यामुळे हा कांदाही व्यवस्थित शिजला जातो आणि या कांद्याची चव या चिकन मध्ये उतरते. आपण चिकन मुरत ठेवताना जे मसाले वापरले होते त्या मसाल्यांशिवाय बाकी आपल्याला कोणतेच मसाले इकडे लागणार नाही आहेत आणि खूप छान अशी ही रेसिपी बनून तयार होते. चिकन परतताना हा मसाला थोडासा कोरडा होतो, त्यामुळे आपल्याला 1/2 कप एवढंच पाणी इकडे वापरायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा 5 मिनिटं हे चिकन असंच परतून घ्यायचं आहे. आता गॅस करायचा एकदम कमी आणि झाकण ठेवून हे चिकन ना शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये हे चिकन ना परतून घ्यायचं, नाहीतर हे मसाले ना खाली लागण्याची शक्यता असते. तर 1-2 वेळा झाकण ठेवून हे मी चिकन शिजवून घेतलंय. तर हे चिकन व्यवस्थित शिजलंय की नाही ते पण तुम्हाला दाखवते. तर चमच्याने दाबलं की याचे पीसेस व्यवस्थित कट होत आहेत, म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तर बघा तयार झालंय हे आपलं मसाला फ्राय चिकन.